सुनेत्रा पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। मोठी बातमी, सुनेत्रा पवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या भेटीदरम्यान काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांची भेट आता घेतली जाते। त्या दरम्यानची ही दृश्य जी आहे ती आपण पाहतोय TV9 मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। अगदी काही वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाच्या पूर्वी आता ही भेट जी आहे ती घेतली जाते। राहुल नार्वेकर यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांची काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि याची अपडेट काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचेल। मात्र राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी सुनेत्रा पवार या आता दाखल झालेल्या आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय राहुल नार्वेकर आणि सुनेत्रा पवार यांची भेट होतीये, भेटीमागचं कारण काय? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत आलेले आहेत। आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जे आहेत राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 10:20 सुनेत्रा पवार जे आहेत त्या विधिमंडळामध्ये दाखल झाल्या आणि त्यानंतर तत्काळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आज आपण जर संपूर्ण कामकाज पाहिलं तर सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होईल, त्यानंतर ठेवला जाणार आहे। अनेक सदस्य जे आहेत ते यामध्ये भाषण करणार आहेत। आपल्या दादांच्या आठवणी ज्या आहेत त्या सभागृहामध्ये अनेक सदस्य सांगताना आपल्याला पाहायला मिळतील। परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं खरं तर पहिलंच अधिवेशन आहे आणि पहिल्या अधिवेशनामध्ये दाखल झाल्यानंतर अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार जे आहेत ते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पोहोचलेले आहेत। निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। ही दोनही दृश्य बघा, एकीकडे सुनेत्रा पवार राहुल नार्वेकर यांची भेट घेतात तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानचे दृश्य आपण पाहतोय। शिंदेंच्या सर्व नेत्यांसोबत आमदारांसोबत आता एकनाथ शिंदे जे आहेत ते विधान भवनामध्ये दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आजचं हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आजपासून सुरू होणार आहे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। या मुद्द्यांसंदर्भात नेमकं अधिवेशनात काय घडतं हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संपूर्ण तयारी जी आहे ती विरोधकांनी केलेली आहे आणि त्यामुळे आज विधान भवनामध्ये नेमकं काय घडतं याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या। अगदी काही वेळातच विधान भवनाचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सुनेत्रा पवार यांची देखील आता भेट ही होत असल्याचे आपण पाहतोय। TV9 मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील विधान भवनामध्ये दाखल झाले, त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार दाखल झाल्या, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट सुद्धा घेतलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन या ठिकाणी केलं जातंय आणि शिवरायांना अभिवादन केल्यानंतर कामकाज सुरू होणार आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू असल्याचं आपण पाहतोय। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे। ही TV9 मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य बघा। ही दोनही दृश्य अतिशय महत्त्वाची। तर राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट घेतलेली आणि या भेटीची देखील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्यापर्यंत समोर आलेली आहे। ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या आधी ही भेट घेण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। आजपासून हे अधिवेशन सुरू होत आहे। 6 मार्चला अर्थसंकल्प सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सादर केला जाणार आहे आणि त्याआधी आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। शिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार हे तीनही राज्याचे महत्त्वाचे नेते राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत। कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची ही भेट घेण्यात आलेली आहे। या तीनही नेत्यांसोबत त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे काही नेते मंडळी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण पाहू शकतोय रामदास कदम असतील, गुलाबराव पाटील असतील, हे काही महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत।
दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार या तीनही महत्त्वाच्या नेत्यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आपण ही तीनही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये दाखल झाले, नंतर उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा विधान भवनामध्ये दाखल झाले त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत विधान भवनामध्ये दाखल झाल्या. आणि या तीनही महत्त्वाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील कामकाज सुरू होण्यापूर्वीच भेट घेतलेली आहे. एकीकडे आपण पाहतोय विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे, तर कामकाज सुरू होण्यापूर्वी या तीनही मोठ्या नेत्यांनी, महत्त्वाच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेटही घेतलेली आहे. या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील. TV9ची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. आजच्या या अधिवेशनामध्ये नेमकं काय काय घडतं याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. मात्र आपण पाहू शकतो या तीन महत्त्वाच्या घडामोडी या क्षणाच्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तीनही महत्त्वाचे नेते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी काही